चल बाई, आज एक तर लई टाईम झाला, यांना भूकही लागून गेली असेल, डब्याची वाट पाहत असतील. आता लई बोलतील मला, म्हणशील आताशी आली का स्वतः मस्त खाऊन पिऊन आली म्हणशील. लई ताणी बाई यांचाही बी. चल बाई साडी आता पिको फॉलो टाकून देते म्हणजे तानच हाटला लगेच. का काय ग स्वाती, डबा घेऊन चालले काय बाबा? हा ना बाई, यांना भूक लागली असेल म्हणले चल बाई पटकन जाऊ. एक तर मला आहे ना आज टाईमच झाला. का बरं? काही नाही बाई, बसले घरातला आवरीत ग. तुला माहिती ना घरात किती रागोडा राहतो. हा ना ते हा. पोरं सांभाळा, यांचे डबे परत यांना पुस्तक सकाळी पोरांचे डबे, त्याच्यानंतर ते म्हातारड, ते एक मास आसराले कुरकुर करीत राहतो. मग आता हे गेले, हे सकाळी जायले, हे म्हणा लवकर ये डबा घेऊन. एक तर यांना भूक नाही आवरत. आता मावलंय खवळतील गेले. तू कुठं चालली? तुमच्या शेजारी तिची सुमनबाई आहे ना, हा साड्याला पिको करते. हा, साडी टाकायला चालले तिच्या पिकोला. साडी घेतली काय? हा हा, आता पाहिलाय टाईम आहे बाई. पण मग केवढ्याची घेतली ग? 900 रुपयाची घेतली. हा ना, ही पण छान आहे ग, मस्त आहे ही बी. ही आणि ती संगच घेतली. ही 1200ची आहे आणि ती 900ची. हा, 900 रुपयाची घेतली का ग स्वाती? का काही लग्न बिग्न आहे काय कोणाचं? साड्या घेती सारख्या? नाही ग, मग तुला माहित नाही का? नाही बाई, काय ग? अगं आता वटपौर्णिमा आली ना. हा, पाय बाई, जून महिना लागला ना ग बाई. तू तर लय विसराळू बाई. या कामाच्या याच्यामध्ये ना तुला सांगते स्वाती, पार मा भान गेलंय, काही लक्षातच राही ना मावाला. बरं झालं तो मला लक्ष दिलं. किती तारखेला आहे ग? 21 तारखेला आहे ना. हा ना. हा हा का? हा, वर्ष झाले मी एकच साडी पाहू राहिले तुमच्या अंगावर. बरं ते मा काय खरं आहे बाई. तुमच्या नवरा काय साड्या घेत नाही काय तुम्हाला? अगं बाई, आता मा बापानी गेले लग्नाच्या टायमाला, त्याच वापरीत आहे अजून. नवऱ्याच्या काय हातामध्ये आहे, सासरा मालक आहे, 1 रुपया खर्चित नाही, म्हातारडं पकची गाठे. हा का? काय सांगते आता. आणि यांच्या हातात काही नाही. यांना जर कधी म्हणलं ना द्याव 500 रुपये साडीला, तर ते मलाच मारित उठल्यावर. काय सांगते आता. त्याच्यापेक्षा हाय जुन्या पुराण्याच वापरीत आहे. मग आता काय करते? 12 महिन्यातून एकदा येते वट सावित्री पौर्णिमा, तेव्हा तरी पिणी बोलले तुम्हाला साडी घ्यायला पाहिजे. सवासणीचा सण राहतो तो. हा बाई, आता ते सगळं खरं आहे स्वाती, पण सगळेच नवरे सारखे नाही राहते. आता तो नवरा पाय बरं किती हौशी, तुला प्रत्येक सणाला साडी दिसती. जेव्हा मला भेटते ना तू, तेव्हा तो अंगावर नवीन साडी राहते. नव्हे ना, संसदाची वाट नाही पाहत. हा, पगार झाला का पगार आणि पहिली साडी मा हातात टेकवितो. हा बाई, तो नशीब चांगले बाई. नाही तर हाय मासारखीचं नशीब फुटकं. नवरा या असा भेटला, सासरा 1 पट आणि नवरा 10 पट, अशी गत आहे. बरं मी येऊ का? ती बाई निघून जाईल. हा जाय बाई. काय बाई स्वाती, काय भारी नवरा भेटला हिला. आणि मामिलीचं नशीब फुटकं. हां, 1 वर्षभर 1 साडी नेसते तरी घेत नाही. पण आता आहे ना, या वड सावित्रीला ना यांना म्हणाल मला पहिली साडी घ्या, नाही तर मी ना राहणारच नाही. आणि वडालाही पुजायला नाही जाणार, मरू दे तिकडं. लाईट आहे नाही गाडची. आता काय करावं, मोटर चालू करायची होती. अरे पोरे कुठे गेलाय काय माहिती. मोटर चालू करायला लावली होती. हां, त्याला इकडे येऊन बसेल पाहिजे झाडाखाली. हां, आयला या पोरात अजिबात कळत नाही गाडचं. काय सांगायचं, म्हातारं घरी थांबून देत नाही. सकाळी दिवस उगावला का जाय मळ्यात, जाय येरीव. आलं तर लाईटीचा पत्त्या नाही राहत. बसलो इडं एक तर बुतासारखं बसतं माणूस. या रस्त्यानं कुत्रंही उन्हाचं कोणी येत नाही. घरी जावा तर लगेच त्या म्हाताऱ्याचं पोट असं चावून येतं. मग काय होतंय त्याला. याला असे म्हातारे मी पाहिलेच नाही. मला जन्मच नव्हतं द्यायला लागत यांनी. कसं यांच्या पोटी आलोय मी. अहो एखाद्याच्या गरीबाच्या पोटी आलो असतो ते चांगलं झालं असतं. तर लई कावाची भूक लागली. सकाळी एवढं खायले, एवढं सकाळी जेवणही नव्हतं गेलं. 1-1.5 पोळी खाली तेवढ्या होची. आणि आता तर अशी खळबळ भूक लागली. पण या म्हाताऱ्याच्या दाका बियानं पुढं जावा का नाही. काय बरं रे तेवढ्यात उगावलं पाहिजे. लय आयुष्य दादा तुम्हाला. तुला काय काम सांगेल, काय करू राहिले? बसलो. अरे सारे सकाळी बसले. मग काम करून बसलो. काय केलं तो काम? काम काय आता ते तिकडं खाल्ल्या मकाला बारे दिले. मग त्याच्यात लाईट गेली. लाईट गेली तर मग उन्हाचा थकवा आलो बसलो. हा का? मग एकटाच बरं होतं का? मग आता काय करावं, एकटा जोडीच कोणी नाही इडं. मग
एकटाच बन म्हणत. हा रे? अरे मग आता जायचं लाईट आली चल पाहायचं हा. अहो इतक्यात तुमच्या पुढे जाऊन आलोय लाईटीच्या बातम्या. अरे मी आता जाऊन आले मोटर चालू होती. चालू नाही डेम येते लगेच त्यातच सोडी ती 2 मिनिटं. फ्यूज पाहिला का? पाहिलं आम्ही, मी सगळे फ्यूज पाहिले. हा. ती वरून डिम आली फ्यूज सोडून देती. हा रे? हा चालेल एकटा बरं. तुमचं आहे ना एवढे कठीण आयला बोल. बाय तू एक पट आणि तुला एक बायको भेटली तू पट. हा. त्या बिचारीनं काय काय? केलं तुम्हाला? अरे ती झोपेले घरामध्ये पाहतो का जाऊन? अहो, जाऊ हा? द्या ना झोपू द्या. मशवारी लोळा ते काय घरातलं काम नाही काही नाही हा. तुला सुना मुलं सण नाही होत दादा. अरे हं? मी करतो बाहेर काम ते तुम्ही राहा बस लोळायला घरात. तुम्हाला कोण म्हणतं काम हा. धंदे करा. मग खायला भेटेल का? मी नाही केल्यावर. हा याचं घरात तेवढं खाऊ. हा ते संपल्यावर आता काय चाल का? दादा काय आता लई टवटव नका करू. हा मग मी आता जाऊ का घरी? घरी कायला बायकोला गोल गोल गोष्ट करायला जातो काय? काय हा? गोष्टी केल्या? इकडे काम ते पडले इकडे पाय सध्या रात्रीचं कुठे जातोय तू? रातचं काय बोलता येतं का? अरे हा की एवढी मोठी रात्र आहे ना. हा मग नुसतं जागच राहायचं का? मग आता मी सांगू का जागा राहायचं का झोपायचं तुम्हाला? हा अहो यादाला बोलता येत. हा का? अरे वा काम ते सोडून जायचं बायका जवळ बाजू गोल गोल गोष्टी करीत. अहो तिच्याशी नाही बोललं तर तिचा जीव काय म्हण. अरे तिला निघून जाईल आहे का रे? तुम्हाला काय तुम्ही काढून द्यायच्याच मार्ग हा. झाला त्याला. उद्या करू नका जरा संध्याकाळी घरी ये डायरेक्ट. संध्याकाळी नाही आता मला भूक लागली. भूक नाही जरा उद्या करू नका. मी आता डबा घेऊन येतो. कोण? मी अहो मी खातो ना. माझी बायको जेवली का नाही पाहतो बा ना. टाक लागला काय टाकीन टाक्या. दादा? हा मी जातो आता मला भूक लागली. भूक लागली? हा बरं आता कर आता येऊ नको तू. मी जातो आणि तो बायकोला डबा घेऊन पाठवतो. अहो पण मी गेले ना तू काय पापात पडशा. अरे का नाही यार पटी मारतो राहू राहू. इकडे लाईट आली मग काय करशील? हा आता ती कवा डबा आणणार? आली आली. डबा बरा आहे अर्धा तास. नाही नाही लगेच जातो लगेच सांगू तिला. यायला अर्धा तास. अरे किती लांब जायचं आणि यायचं तिला? हा काय लय गोड्याचा म्हातारा येड्या. इकडे जेव जेवता गप्पा मार वाटलं तर. हा, हा? काय जेवतानी तोंडात गाच घालावं का तिच्याशी बोलावं हे कळायचं नाही. अरे आता लोक पक्तीत असले तरी जेवताना बोलत आहे आणि तू म्हणतो काय बोलायचं काय पाहिजे. मग तुला काय तिच्या तोंडात घास घालायचे का? अहो, जाऊ द्या ना पण जर मी गेलो असतो. काय डोकं लायचंय काय नाही गायचे. हा इतके दिवस तुला बायकोच होती का? हा आईला तुमची जुनी खानदानच अशी होती. हा अशीच होती ना. अरे आम्ही आमच्या बापाने आमचे लग्न केले तर 10-10 वर्ष बायकाचं तोंड पाहत नव्हतो आम्ही. मग हा आता नाही यायला राहिलं. आताचा हिवाळ्याचा निवत तुम्ही हा कुठं उतरत लगेच मात्या चाल एका खोलीत नाही. मग ते आहेच आता. अरे असं कसा उतुळा उतुळा ना कलियुग आला. कलियुग बदललं दादा. हा म्हणून आयुष्य कमी झालं. जाऊ द्या वाहू द्या. कलियुग बदललं ना त्याच्यामुळे देवाने आयुष्य सुद्धा कमी केलं. 50च जाते आता 50च्या पुढे जाते नाही. सगळ्या त्याचे लोकांच्या आमचे जुने लोक आहे ना आज 100 ओलांडली राहू द्या. हा मग तेच फुकट मला- नाही आम्ही जगलो आतापर्यंत 10-10 वर्ष बायकाची तोंडावर होती पाहत. तेच मला म्हणायचंय. तुम्ही जुने लोक आहे ना तेच देवाना कवा वर नेते हेच हा, पाप. आम्ही पाप नाही करेल. पाप के- हा हे ध्यानात ठेवा. अहो तुम्ही पाप केलंय म्हणून तर ते पोरांना फेडायला लागत. हा हा म्हणून तर फुकट देवाला आम्हाला आयुष्य दिलं. काय आयुष्य? घरात राहू दे जरा या असं का? फुकट नाही. आयुष्य काय येडे. माहितीये का हो? गेट बाजूला ठाक्या टाकेला आल्या. हो, दादा. गाबाळा जावा गाबाळा. येऊन जाऊन टाक्या टाकेल टाक्या टाकी. दादा हा बोल. तुमचं रोजचं चालत बघा. हा ठाक्या टाकेल आणि ठाक्या टाकील. बर मग आणि एका दिवशी जर माच उठलं ना काय डोकं डोकं मग काय करशील? मी दांड्या खाली टिचिल बा. तो दांड्यानं हा मला मग काय करणार? तुला 7 जन्म घ्यावं लागतील मला मारायला. अहो जवळ एकदा सण करील दुसऱ्यांदी करील तिसऱ्यांदी रामरातात दाखी. हा ना हा बरं दाखव एका दिवस मला. हा मग चालेल पाहिल मी. हा पाहिल. पण माझा रे तू नाही नाही मग दुसऱ्याच आहे. हा, मग तुम्हाला माहिती आहे का मी नाही. अरे मा असता ना मा जर असेल ना तर तू माव काठी नाही उघडायचा किंवा हात नाही उचलायचा असं. अहो दादा तुम्हाला तुम्ही बोलायला नसलं का माणसाला बोलायला येतं. हा मग हे कळत रे मग तुला. खोडशाळ माणूस आहे. मग हे कळत रे मग बापाच्या तोडी लागायचं नाही. बापाने सांगितलं तसंच करायचं. म्हणजे बापानं तोंड केलं ते ऐकत बसायचं. मग शेवटी बाप नाही का मी. वैदे जिलब्या वय ए काय करतोय? काय 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 हे बाय हा? उठल्या पाया वय एकदा संताप झालाय मा. बरं तू घरी ये संध्याकाळी मग तू पाहतो. वय वय हा घरी ये. तुला धमक्या देतो का? तुला आता उपाशीच मारितो. अरे तुला हा. ती येडीत फेकून देईल का वय. ए पिढ्या बाय दगडातच झाली तू. चल नालायक. काय म्हणतो? ए हा? दादा
आणि आता हिंमत मारच बरं मग. ये इथं बारच मध्ये वारी केलीच आहे हे दादा इतक्या दिवस मी तुमच्या उलटलो नाही. नाही उलट भाऊ हा उलट. आता आहे ना हा. आता लग्न झालंय मा हा. आता मला काही टेन्शन नाही राहिलं आणि तू ताब्यात राहिलाय ना हा. मी एवढा रिकामा नाही. मग ताब्यात तरी राहायचं ना मग आपली बायको घ्यायची कुठे निघायचं अरे तिकडेच काय तोड करायचं अरे काय हा. बोलतो मशी फळे अरे इडबर इड बसले हा. पोटात असे कावले कोय कोय हा. करतात असं वाटतं जेवल मी घरी जाऊन. मग तो बायकोला कळतं का आपला नवरा सकाळचा उपाय जायला आता तिला कळत असत तर ती आली हा. असती पण ती तोया धाकात ना पिटल्या. तिला सांगेल राहते रोज घरी येत जाय दुपारा जेवायला तिला माहिती आपले हात पाय दुखतील ना अहो, असं. जाऊ द्या ना पण तिच्या बरोबर जेवण 2 घास जास्त जात. हा, बरोबर का बरं इकडे रानात गोड नाही लागत का इड काय इकडे उलटे पाल पडा त्या हा. भाजी मध्ये तोंडात जाते आहे ना काय दादा काय बोलत आहे, काय नाही बस इकडे मोटर चालू करायचे हा, मी देतो तुम्ही जा आता. वय लाईट आली पाय आता हा पाहतो पण डबा तर हा जा वय मोटर वय नको ते करे यायचं घात मारायचे काम सांगायचं तर ये त्यांना हा ते आले परत कसं बुजलं ते परवडलं असतं मला हा बायको केल्यामुळे बी परलं गाडची मग काय दाखवलं बायकोने त्याला काय माहिती असं हा आयला तेवढं पाहिलं का लोक बिघडत्याच काय होते काय माहिती हा तरी म्हणतोय गाडचे पोरायचे लग्न कधी पण लेट करावं हा फक्त काय राहत्या वर्ष 2 वर्ष चांगलं राहत्या बस नंतर बायकाने कानं भरले का मग बापही हाणायचं म्हणत्या आणि आई हाणायची म्हणत्या हां पार लाज सोडल्या पोरायनं. चला आता ना जातो त्याच्या बायकोला सांगतो का तो नवऱ्याचा डबा घेऊन जाय तो लय बुक केला आहे चला सांगतो घरी जाऊ. चाल बाई एक तर ना घर इकडं आणि मळा पार 10 मैल लांब पार असे पाय दुखायला लागले मावाले तर चालून नको नको झालं बाई. काय सुन बाई हा आताही चाली का डबा घेऊन आणि मग अरे तो साऱ्या सकाळचा गेला तुला माहित नाही का अहो मामा मग घरातलं काम आवरलं धुणं झाले भांडे झाले फरचे झाला स्वयंपाक झाला पोरांचे डबे झाले. आता किती वाजले पाहिले का किती वाजले 4 वाजले 4. मग मी काय करू आता आणि एक तर किती लांब आहे ते रान फार पाय माय दुखू राहिले माहितीये का. तो सारखा बुक राहिला तिला जा ये रे बसले त्यांना सकाळी गाडीवर काय झालं होतं दिले असते 2 चपात्या करून तर जायचं घेऊन तर गेले तसेच हात हलवीत. आता ते आपण कसं नवऱ्याची काळजी करावा हा सगळं थोडंसं. सगळं मेच पाहायचं. मग कोण पाहिजे आता घरामध्ये 17 सून आहे का घरात एकट्या हाताने किती आवरणार. नाही रे घरात 17 सून आहे का हा तुम्हाला तर नुसतं भांडायलाच नाही पाहिजे. रे किती माणसाचं करायचं तुला घरामध्ये सासूचं सासऱ्याचं नवऱ्याचं तवलं 10 माणसं असले 4 असले तरी काम तेवढंच पडत हा ना? मग आला बरं झालं तू एक भेटली आम्हाला आठची सून तुम्हाला काय हा. लागतं बोलायला एवढं बाई माणसाच्या माग किती वन करा. हा ना मग? पार ऊन येऊसर झोपायचं ते नाही काही मग तुम्ही आयते ताटावर बसा त्या हा का? आम्हाला कालवणाची काळजी भाकरीची काळजी हम्म. मग आणि तुम्हाला जर नाही आणून दिले मी तुम्ही काय 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 करशाल हा नका देऊ हा? मला नका सांगू हा ना माणूस बोलत नाही तवरच हा काय येतावर मी खा करा माझ्या मग आयत्या पिठा वडा रे का मग दरच हा. घेऊन टाका त्या. जाय घेऊन वय मी नाही रिकामा द्यायला का मग त्याच्यानं माझ्या हातात झालं जाय हा तुम्ही तेवढ्यावर हा. तू बरं झाली भेटली गाडची महापौराला बायको फक्त सुभार राखा दिसायला चांगली फक्त कामात द्यायला म्हणलं का जेव्हा येतं तिच्या पार हा आणि डबा घेऊन पाय कौतुकाने काय चालली नवऱ्याचा 4 वाजता गड नवऱ्याच्या काळजीची पडली हा माणूस मध्ये चला बा बोलत नाही फायदा घ्यायला लागली तुझा आमचा हा चला आता जातो घरी निघून. आईला बटन दाबू दाबू थकून गेलो. आईला लय ना मोठं किरकोळ अड्या लय मोठी दामने हे बाई ना लय मोठी चांगली सपुरी बघ चिमण्या खाते काही ना बघ बरं आता त्यांचं राहणे मोकळं जाऊ दे. काय झालं म्हातारा आलं कटकट लावून गेलं हां घरी गेलो असतो एवढ्या टायमात जेवलो असतो 5 मिनटं बसलो असतो बायकोशी गोलू गोष्टी केल्या असत्या काय फरक होतं. पण या म्हाताऱ्याला कधी माणूस सणवत नाही. अहो याला कधी पोटचं पोर जड झालं एवढं तेव्हा लोक घरात आल्यावर किती जडवत असतील बा हे तर मला काही सांगताच येणार नाही. बरं कवाची भाकरीची वाट पाहतो मला म्हण बायकोला देतो तो डबा घेऊन पाठवून अजून डबा येतोय त्याला कावल्याची नजर नाही एवढी माई नजर कवाची लागली तिकडं काय घे पिण्या बस येड यायला तो नशिबात काय पालतय काय माहिती काय येते बरं खाओ काय बडबड करू राहिले आल्या सासूबाई तुम्ही
काय झालं? जीव गेल्यावर यायचा ना. हा ना, हा तुम्ही तर आता बाई बस इकडं बस. दोघं बापले का नाही ना, पार मला आहे ना मारायची पाळी आणली, खरं सांग. आता आम्ही काय केलं? तो म्हातारडा एक तो तसा रस्त्यात भेटला, नाही तसं बोलून गेले. आणि आता तुम्ही आले कुठं नाही, डबा ठेवी ते कुठं नाही, तर झाली सुरुवात. त्या म्हाताऱ्याचाच रागतो अहो काढला मी शांता. हा मी सुपी सापडेले तुम्हाला राग काढाय सगळ्यांना. ते किती वाट करून गेलं. काय म्हणतो ते मला म्हण घरी जातो तो बायकोशी गुलगुलू बोलतो आणि काला घरी जातो इडत तारपार म्हण येरीव. हा त्या म्हाताऱ्याला काय लागत माहितीये का, सारखं माणसाला उभं धरीत ते. हा ना ग. लग्न झाल्यापासून मला फार जाम करून टाकलं. हे काम कर ते काम कर, रानातलं पाय घरातलं पाय पोरांचं पाय, आणि त्याला 2 टाइम खावटायला पाहिजे. 4 टाइम खातो दिवसातून. खातोय लय त्याचा आर लय मोठा आहे. मला तर फार असं वाटत आहे आता जर गेले ना मायरा, तुम्हाला सांगते 2 महिने येणार नाही. नको बाई शांता, असं नको करू. अगं तो शिवाय मलाय कोण आहे, मा शिवाय तुलाय कोण आहे. ते करूनच तुम्ही मला आहे ना लावून धरलं. जाऊ दे. पण आपण काय म्हणतो, जाऊ मेला 2 पोरं झाले, नको कटकट, नको आई बापाच्या घरी का दिवस जाणार आहे का, म्हणून मी सहन करीत आहे. नाही तू सहन कराय चांगली तशी, पण मग ते कसं आहे. जेवून घ्या. दे ना मग आता वाढू. का तुम्हाला मला एक विचारायचंय. हा बोल. एक वेळेला जेवण कमी करील पण तो ऐकल. हा ऐकायच लागणार आहे तुम्हाला. सांग. लग्न झाल्यापासून तुम्ही मला किती साड्या घेतल्या? एक काय नाही. हाय ना? नाही ना, वरून थोबाड करून म्हणता एक नाही. का बरं काय झालं? वर थोबाड करून म्हणून राहिले एक साडी नाही घेतली. अगं बाई शांता, तो हा विषय ना खूप खोलामध्ये घुसली. ते माझं निबार आहे ना, मा ताब्यात काहीच देत नाही अजून. का नाही घेतली हो साडी बायकोला? अहो त्यानं कधी मला रुपया तरी दिला का? हा ना, त्यांनी फक्त तुम्हाला सालाचा गडी फक्त वापरून घेऊ राहिला, कष्ट घेऊ राहिला तुमचे, पण तुम्हाला कळत नाही. एखादा म्हणता एवढी सोन्यासारखी सुनबाई आली आता, ए बाबा धरी 10,000 रुपये, सुनबाईला साड्या घे, परकर घे, तिला बांगड्या भर, तिला काही गोडधोड खाला. हे नाही कळत तुम्हाला. तुम्ही जसे लग्नाच्या आधी वागायचे ना, तसेच पोरगाळासारखे आताही वागत आहेत. अरे मग असं का म्हणणार तू मला? आज म्हणली का? आज म्हणली म्हणजे तुम्हाला कळत नाही काय? आता मी तर राहिलो असत नांगर गाठ्या. काय सांग? 2 साड्या फक्त. आज ही सोडीते, ती नेसते, दुसऱ्या दिवशी परत ती सोडीते, ती नेसते. लोकांच्या बाया जाऊन पा बाई, तुम्हाला सांगते, ती स्वती चालली होती अशी भारी काठापात्राची साडी 1000 रुपयाची, 2-3 साड्या घेतल्या नवऱ्यानी. तिला म्हणले का प्रत्येक टायमाला एवढ्या भारी भारी साड्या नेसते. तर ती काय म्हणली माहितीये का, मा नवरा जेव्हा महिन्याला पगार झाला का, पगार साडी मला संगच येते म्हण. आता त्याचा नवरा आहे, त्याची ना आपली बराबरी का शांता? तिचा नवरा पैशावाला आहे. अहो तुम्ही मला नका महिन्याला घेऊ, पण तुम्ही 2-3 महिन्यातून तर घ्या मला एखादी साडी. अगं हा मस्त मा जीव जुरतो. तुला साडी घ्यावा, चांगला ब्लाऊज घ्यावा, तुला काय नसल ते घ्यावा वाटतं. पण हा बिकर बॉम्बल्या बाहेरून असे कांद्याचे याचे त्याचे पैसे आले का घरातून उचलितो आणि बँक भरितो. काय सांगती बाई. बरं मी काय म्हणते ऐका, आता आहे ना वड सावित्री पौर्णिमा आली ना 1-2 दिवस. हा मग मला मस्त साडी घ्या ना तुम्ही आता. मात काय बाई हातात नाही. म्हणजे आता वड सावित्रीला घेणार नाही का साडी तुम्ही मला? सारखं ते सांगू राहिले हातात नाही. भांडा ना ते निब्रेशी थोडस, घ्या ना साडी. आता तू साडीवरून बांधती. हा मग मावरून तुम्ही नाही तर काय लोक भांडणार आहे काय? ते काय म्हणतं पाहिलं ना टाच. मला 2000 दे. त्यांनी विचारलं का काल 2000? डायरेक्ट सांगून द्या मा बायकोला 4 साड्या घ्यायच्या म्हणा, जुन्या पुराण्या साड्या नेसती ती, असं म्हणा डायरेक्ट. बरं या बाय, तू जरी आज एक नेसती, उद्या दुसरी नेसती, तुला कुठं काय पवळीच्या लग्नाला जायचं राहतं का? बाई 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 बाई, तुम्ही तर ना खरंच माशी बोलूच नका. जाऊ द्या, नका बोलू. आता काय झालं? ए शांत, अगं प्रेमात बोल ना. काय नका बोलू. कुशाल म्हणून राहिले, तुला काय कुठं याला जायचंय का? म्हणजे तुम्हाला साडी नाही घ्यायची का मला? तू एक काम कर, मी तुला साडी घेतो. ऐक ए बुरी, ऐक. या बा तुम्ही ना अजिबात मला लाडी गोडी लावू नका, अजिबात बोलूच नका. मी बोलणारच नाही तुमच्याशी. अरे माझी बोलणार नाही. कवच बोलणार नाही. का बरं? तुम्ही संध्याकाळी जरी मला लाडी गोडी लावली ना, तरी मी तुमच्याशी बोलणार नाही. आता शिस्ती सांगून देते. अगं शांता, मग हा परपंच कसा चालल नाही बोलली तर? परपंच जाऊ दे तिकडे खड्ड्यामध्ये.
त्याला परपंच खड्ड्यात घालतं. सोन्यासारखे 2 लेकरं झाले ना, आता खड्ड्यात घालायचं. तू एक काम कर शांता, या बाई माझं 1 मिनिट ऐक. या बाई मी म्हाताऱ्याची ना संध्याकाळी डोकं लायतो. हां तुला लगेच किचन पाहून येशील ना ते आमच्या रूममध्ये. मी नाही यायला रिकामी. ए मग मी म्हणतो ना 10,000-1,000 रुपये द्या दादा, तिला साड्या बिड्या आणतो. तुची चाल मा सांग बाई, तुलाच घेऊन जातो. हां ये बा तुम्ही काय करा, आता कशी वाटली असं. हा त्या म्हाताऱ्या कोणी ना 10,000 रुपये घ्या, हा घेतो. मग आपण जाऊ 2 जण. मग पसंतीने साड्या घेते मी. असं आहे का? हा वड सावित्री पौर्णिमा, अहो 12 महिन्याचा सण आहे. हा बाया भारी भारी साड्या नेसत्या, मेकअप करीत्या, मस्त नथ घालीत्या, तुम्हाला सांगते डागडागिने घालीत्या, वडाला पूजायला जात्या आणि म्हणत्या जन्मजन्मी हाच पती मिळू दे. हां मग तुमच्यासाठी मी एवढं जन्मजन्मी तुम्हाला आयुष्य मागते आणि तुम्ही माझ्यासाठी साडी नाही घेऊ शकत, दागिने नाही करू शकत. हो शांते, अरे असं मला तू बरं झाली म्हणली ग. तू आवत एक तर लय जीव मा. मी सुद्धा जाईल वाईटाकल्या बेन, एवढं द्वाऱ्याचं बंडल घेईल, एखाद्या बाबळीला येड्या बाबळी जाईल आणि तिला गडके मारील. अशी जन्मोजन्मी मला अशीच बायको मिळू दे. समजदार. का हो लोक स्त्रीला कमजोर समजत्या, बिचारी दिवस आणि रात्र कष्ट करती. तुम्हाला सांगते नवरा किती दारू पिऊन येतो, मारितो, हानितो, किती बायांची छळ करतो, करता का नाही नवरी? हा तरी पण स्त्रीची जात अशी आहे, बिचारी सण आला ना का नवऱ्याला आयुष्य मागती, वडाला 7 फेऱ्या मारिती का जन्मजन्मी मला हाच पती मिळू दे. किती बी त्याने त्रास दिला तरी ती आयुष्य मागती त्याला. म्हणजे स्त्री किती चांगली हा विचार करा. म्हणून प्रत्येक पुरुषांनी ना स्त्रीचा आहे ना मान सन्मान केला पाहिजे, तिला आदराने वागणूक दिली पाहिजे, तिची छळवणूक केली नाही पाहिजे. समजलं का? हो समजदार शांत तू. आणि मग करील मी, करील आवड. हा आता आजपासून तुम्ही करायचं बरं का माझा मान सन्मान. हा तो सन्मान करील ना. हा. रोज संध्याकाळी घरात आलो का हात पाय धुईल, तो पाया पडल. पाया नका पडू. मग? सन्मान म्हणजे काय? काय का जी आता स्त्रियांची जी छळवणूक होतीये हा. ती थांबली पाहिजे. स्त्री किती म्हणजे मेहनती असती, किती काय काय करू शकती, ती किती स्वतःला म्हणजे किती जरी छळ झाला तरी किती सहन करती. तिचं हे ना ध्यानात घेतलं पाहिजे आणि तिला आहे ना म्हणून मान सन्मान केला पाहिजे तिचा कधी. हा ए, आलं का लक्षात? जाऊ दे. खरंच शांता तू लई समजदार बाई आहे बर का. आणि मग मी आज पाहिलं तुला, आज ओळखलं माझ्या अंतःकरणात. तुम्हाला सांगते तुम्ही एवढे दारू पित्या, हा मला कधी कधी धावून येत्या, मारित्या, तुमचा बाप एवढा त्रास देतो तरी मी कधी घर सोडून गेले का? नाही नाही. हा म्हणून एक लक्षात ठेवा, स्त्रीला कधी कमजोर समजू नका. स्त्रीमध्ये किती ताकद आहे, किती शक्ती हे पहा तुम्ही. तिने आहे. जर ठरवलं ना तर ती काही बी करू शकते. हा जर तिने ठरवलं ना ती एका सेकंदामध्ये ना काही बी करू शकते. पण ती करत नाही. का करत नाही? आपल्या संसारासाठी, प्रपंचासाठी, 2 लोकांसाठी, आईबापाचं नाव कमवायसाठी ती करत नाही त्या गोष्टी. आलं का लक्षात? बरोबर आहे. आणि मग खरं आहे, लाखातला शब्द खरं बोल. हा ना मग आता स्वतः डबा उघडायचा आणि जेवायचा. मी रिकामी नाही डबा उघडून द्यायला. शांता ऐक ना, तू आता रागू काही नको. तुला आहे ना आता मी माई भूकही पळाली आहे बाय. तू या ना जेवून 2-4 घास. नको आता आहे ना जेवणाचं टायमिंगही नाही राहिला, 5 वाजली. ऐक आता माझी भूकच पळाली. तो एवढं समजून सांगितलं ना मला त्याच्यात आनंद आहे. आता चाल हा डबा घे घरी. हां आणि आता मी दादाकडून लगेच पैसे घेतो 10,000-1,000 रुपये आणि तुला अशी मस्त पैठणी घेतो. चाल. काय सांगत आहे? हा खरंच. पैठणी घेतो? हो तुला सुद्धा घेतो पसंत कराय साड्या. बाई खरं तुम्हाला सांगते, नवरा असावा ना तर असा तुमच्यासारखा. आता आहे ना तुम्हाला 7 जन्मी काय, पण तुम्हाला असे आयुष्यभर किती जन्म तुम्हाला मी आता आहे ना या टायमाला लय फेऱ्या मारते वडाला. चालेल. 7च्या पुढे जातेच आता मी. हा? घे डबा घे. चला. चाल टापटप. साडी घ्याल ना मला तुम्ही? घेतो ना, कोण नाही म्हणून राहिला आता. हा मग आता घरी त्याच्याच मुळे चाललो आपण. पण मला एक सांग शांता, हा दरवर्षी वडाला पूजा करते वडाची, हा याचं कारण काय राहतं ग? त्या वडाची पूजा बायाच का करते, माणसं का करते नाही बा? अहो वड सावित्री पौर्णिमा म्हणजे काय,
की सावित्रीनी ना हम्म. आपल्या नवऱ्याचे प्राण आहे ना यमाकडून परत आणले होते, काय चावलं? सत्यवानाचे. हा हा बाबू म्हणजे किती ताकद राहते पासरी. नाही नाही लई ताकद. जेव्हा सत्यवानाचा जीव गेला ना, यम त्याला न्यायला आला, त्यावेळेस सावित्री त्याच्या माग माग ती हटलीच नाही. यमाने तिला आहे ना सांगितलं तू येऊ नको, माघारी जाय. हा किती वेळेस सांगितलं पण ती काय हटली नाही. ती पुढं त्याच्याच मांग. मागच ती म्हण मला माझ्या नवऱ्याचे प्राण परत पाहिजे. हम्म. शेवटी यमाचा नाविलाज झाला. असं सावित्रीची नवऱ्याविषयीची एवढी धडपड पाहू नये ना, यम प्रसन्न झाला आणि त्याने 3 वरदान दिले यमाने तिला. असं आहे का? हा पहिलं वरदान ती म्हणे माझ्या सासऱ्यांना दृष्टी द्या. हम्म. पाहिलं ना, हा नाही तर आहे तुमचे वडील सासरे. हा ना पाय बर. हा आईला काय ते खडूस म्हातारा आहे. आणि दुसरं वरदान दिलं वैभव राज्य प्राप्ती. आणि तिसरं वरदान काय दिलं माहितीये का काय तिला? पुत्र प्राप्तीचं. असं हा म्हणजे एवढं खोल अभ्यास येतो? अहो आता तुम्ही काही कधी कथा काही कादंबऱ्या वाचल्या का नाही? एवढं कोणाला हा? वेळ आणि जात? तेच मोटर चालू करते आणि वावराला पाणी भरीत्या. हा ना खरी गोष्ट आहे शांता. आणि तुझं बापाचं ऐका त्या. हे जाऊ दे आता, बाप आहे त्याचं ऐकायच लागत. पण तुला एक माहितीये का, हा. तुझा एवढा अभ्यास आहे मला माहित नाही ना ग. जे झालं देवादिका ते आलं मानवी लोक. हा, म्हणून ते गाणं नाही का, कथा सावित्रीची हो ऐकावी अन पावन व्हावे बाई, अशी एका सतीची थोर पुण्याई, सतीची पुण्य. न्याय वा वा. बरोबर आहे ना? अरे काय चला सुंदर आता. गळा आहे तुझा. मग चाल चाल. तुम्ही काय मला एवढं कमजोर समजत आहे नाही का? नाही मला वाटली काहीतरी येडी वाटली, पण नाही ग लई अभ्यास तो. म्हणजे मी येडी काय? नाही नाही वाटलं होतं बा. फक्त साडी घेऊ नका आता मग. घेतो ग बाई लगेच घेणार. हायला काय सोन बाई बा, नवऱ्याचा डबा घेऊन गेले 3 वाजता, आता पार 5 वाजले. आता मस्त वगैरे गुलगुल गोष्टी करीत बसली असेल नवऱ्याच्या कान बरीत. हां बाई माणसाची जात म्हणले का, हां 36 नखरे राहतीच्या अंगामध्ये, एक एक नखरा दाखवायला सुरुवात करते. हां पण आता काय आहे ते बरं आहे. ते महापोरे बावलाट बोकाचं तिचंच ऐकतं. दादा बसले का? हा बसलाय. आला काय? आलो ना. जेवला का? जेवलोय नाही ना. नाही अहो टाइम झाला. हा मग तिला म्हणलं गे डबा घरीचा. आता लाईट गेली. तू आहे आता आहे तुम्हाला आता किती वाजले? 5 वाजले 5. 5 ला ना 3 फेज जातीन, सिंगल फेज येते. मग तरी पण तू जेवला नाही का मग? नाही मग आता तर टायमिंग पोटात भूक लागेल होती. हा पाणी पिव पिव भूकही पळाली. हा का? हा बरोबर. आता गोल गोल गोष्टी झाल्या चल तेव्हा तुला काची बुक बाक आता. काय हा? गुलगुलू हे शांती काय आपण गुलगुलू गोष्टी केल्या. ए बाई तुम्ही ना माशी डोकं नका लावू बाई. मी जाऊ का घरी झोपून घेऊ का? नाही तर मी आहे ना. तू तर मला लय भूकत होता. मला लय भूक लागली दादा, लय भूक लागली. हा मग आता बायको आलते तवाली डबा घेऊन. मग खाला का बरं रे? दादा आता जेवल संध्याकाळी. हा का? म्हणजे एक टाइम हारायचं बच्चा पोटभर हारायचं बा. हा जाऊ द्या जेऊ द्या पोटभर कवाय ना. हा. पण मी काय म्हणतो एक शब्द मा ऐकशाल का? काय? या बा इडून माग शांता हा. दादाच ऐकत आलो. इडून कुठं तुमच्या मर्यादाच्या पुढे गेलो. नाही हा बर खरंय खोटंय? आतापर्यंत रे गेला पण लग्न झाल्यापासून तू आता जास्त ते व्हायला लागला. अहो दादा हा. किती केलं नाही, तर चांगला बिथारला तू आता या बा. शापारला. अहो जाऊ द्या शपूर द्या. हा. तुम्हाला एकच सून आणि एकच मुली हा बरोबर आहे एकच. का नाही? या बा मेल्यावर टाकतील पुरून नाही पाहणार कोणी डुकून. नाही ते बरोबर. काय वाटतं? मेल्यावर कोणी पाहायला येते का? येतय का? मेल्यावर डोळे जाते बरोबर ना? हा, जाणार हा, बस. आम्हीच उचलणार आहे मेला. हा काय हे काय का लोक मेल्या- येतील? अरे मी पाहायलाच राहणार नाही. तुम्ही उचले नाही काय? मेन मुद्द्यावर या, हा. मला घरात जायचंय. हो दादा काय? ऐका हा सगळं ऐकलं. बर आज पोत बर मग आज आहे ना तुम्ही हा मला एक 10,000 रुपये द्या. काय? 10,000 रुपये. 10,000 काय आला? का आला? हा? अहो त्यांच्या आता आहे ना परवा कवट सावित्री पौर्णिमा आली. मग काय करायचं? तिला साड्या घ्यायच्या आहे, पर्कल घ्यायचे, ब्लाऊज घ्यायचे. मग सगळे पाटले का हा ना. लग्नात साड्या? अहो ते किती दिवस झालं लग्न होऊन. अरे आता या काय नव्या साड्या रे कोणत्या आता या? अहो तीच वापरी ती एक गाली ती आज एक 2च साड्या राहिल्या. 2च आहे काय? हा. अरे
आहे ना, काय आलं त्या तुमच्या गादींला खोली तिच्याच साड्यांच्या आहेत. मग ते काढू घे ना खोळी खोली का आला मग तुम्ही एक काम करा हा. आता या बा दोघं आम्ही कष्ट करतो काय बसेल नाही हा. तिला घरातलं करायला लागत हा. मला मळ्यातलं तू करायला बाहेर करतो ती घरात करते करते का हा. नाही? मग तुम्ही एक काम करा हा. जाऊ द्या बा दुधाचा पैसा येतो तुमच्याकडं हा. 26,000 रुपये बर. तो पगार यागला शेतीचं तर सीजनला मस्त उत्पन्न होतं मग ते वेगळं हा. दादा अजून आम्ही काही तुमच्याशी तंडलो नाही बांधलो नाही हं. कधी नव्हत 10,000 रुपये मागितले भाऊ माग काय 10,000 मिळणार नाही. का बरं? हा, हा. तुला लागत असेल तर 100 काढ रुपये घेऊन जाय. किती 100 काढ 100 जेवाय. परत तू काय विषय मी एवढं काम करतो दादा आणि तुम्ही मला पैसे मागितले धर. अहो एवढे पैसे ना नाही रे तू धर. लागत आहे का तुला? शांत 100 रुपये हा. पाहिलं का आज सगळं येईल त्याच्यामध्ये धर. हो दादा 100 रुपयात साडी येणार आहे का? हा ये रे ये रे. जाय दुकानामध्ये हो, माया पोरांना खाऊ तर येईल का हा येईल येईल धर. उद्या कर नको नुसतं बायकोचं नको ऐकू जरा. चिकाटीचा प्रपंच तुला माहिती ना. हो चिकाटी ना हा. वागू वागूच घे दिवस आले माव माग मिळणार रे एवढे पैसे. तुम्ही एक काम हा. करा 10,000 धर अजून रुपये 50 घे वाटलं सर धर. वाटलं नाश्ता पाणी करा दोघं जण धरा. अहो काय एवढे हा वय तेवढे भाव वाट्या इडाज मला 1 जणाचे पैसे द्यायचे तुम्हाला काय रे खाऊ गादाड्याला. कोणाचे दे बायकोचं ऐकत काही बत 10,000 द्या. हे काही पैसा पाहिजे झाले काही हलवायचे अजून द्या नाही, दोन नाही विष्णू. रुपये नाही भेट दर 2 रुपये दे. ते पोरायला चाकलेट आण तुला वय तो पोरायला. पोरं चॉकलेट होय का हा जाय वय पण हं? त्यांना काही नको का बिल बत्ते काही काय नाही काय नाही माही दादा लय ना पैसे अरे मी आले बरोबर वय बरं जा 1 रुपये पाहिजे जाय. हा काय मा कपाळाला लावायचा का शांताच्या लायत्या तिकडे काही करा बाबा वडे का रे तो कपडाला लावा होते तेवढे दिले तुम्हाला जा. मला त्या पैशाचे पैसे द्यायचे. ते ना हा उसने गेलो होते तिच्याकडून. हा मी पाहिलं आज हं. बापाचा पोराव किती जीव आहे हा. आणि त्याच्या सुनावय किती जीव आहे. हा पाहिली सुने किती कामाची पोरे किती कामाचं आहे ना मी सगळं पाहतो बाडवाळ्यानं. हा पण एक आहे हा अहो मला पिण्या मानते हा माहिती आहे ना मला. मी माई शांतीला साड्या घेणार म्हणजे घेणार घे 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 घे. आता लगेच जाणार आहे आम्ही गाडीला किक मारी घे 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 लगेच गावात कुठं घेतो पाहतो ना. पहा ना बर पाहतो ना परत घरात यायला जा चार्ज भेटेल का एवढं ध्यानात ठेव. उदार आणील पण तिच्या उधार शब्द आहे तो पुराच बर कसा उधार देतो दुकानदार पाहतो जाय पाहतो ना जाय तू बसल्यावर येणं सांगतो मी. दादा कोणाची किती चलती मा खात्यावर नको आणू फक्त एवढं ध्यानात ठेव. नाही अण्णा. दुकानदाराला माझं नाव सांगू नको. मी एवढा हा. हलकट पोरगा नाही तू जाय हा कोणी बसेल बाबरावचं पर्यंत तू हा. हा जाय आधी तो आपला फोन कर बसेल. पाहिलं हा जाय या हायचा ना लागते बायकोला दिला बिपरून लगेच राहतं 2 तासामध्ये. हा म्हणजे बायची जात किती बेकार राहते पाहिले का. या बोटात तू का या बोटा आणती आणि तिच्या आगी किती नखर राहते 36 एवढे सोपे नाही राहत. हे मा बावट पुरे येड गाडे कुशल त्या बायकोचं ऐकत आणि बापा का येतं पासा पैसे मागत. हा अरे काय वागत काय नाही अशाला पोची ओळखील तो फायदा घेईल ना बावळाट्या. आज ती बसेल उद्या मला घरा उळा बाजू दे. हा अरे काय धंदे करून राहिला काय नाही. हा आणि सारे सकाळच्या मोटर चालू करायला बसले एरिओ. हा अरे पोरं नाही रे धंदे नाही रे सोना. काय बाई म्हातारडं खडूस आहे. हा खुशाल मुलाला 100 रुपये काढून दिल्या आणि एवढ्या नोटा मोजू राहिला चना चला याच्या का मड्यावून यायची काय. हा कसं वागावं सांगा बरं यांच्या संग. हा 100 रुपयात काय येत आहे. हा शांता आलो आले का आलो तोंड घेऊन एवढे दिले शेदवंशी ते तुम्हालाच राहू द्या मला नका. तू का लगेच नाराज होती का ग 100 रुपये साडी येते काय. जाऊ दे नसू दे 100 रुपये एवढे कवाय ना आपल्याला आहे ना आपल्या लेकरांना येत्या म्हातारड्याला लाज वाटते का 1 रुपया 2 रुपये. हा ते एवढं काय तुम्हाला काय कुकुला बाळा समजला काय. हा या बाय पोरं सोरं झाले त्याला कळत नाही का आता पर नातवंड झाले आपलं पोरका लहान राहिलं का 2 रुपये देते. ऐक ना पण मी सुद्धा लय चापत्यात होतो म्हाताऱ्या पाहून म्हाताऱ्याचे पैसे ना हा. मी गपचिप काढून गेले काही काय सांगते. हो 10,000 कोणी? ऐक हा. शांता 10,000 रुपये माया आत्ता खिशात आहे. हा मग तुला काय करायचं या बाय आहे का आपण ये ना मस्त आता गाडीला किक मारू. मला दाखव हा घे हे पैसे तुम्ही का म्हणजे कवा ठेवेल होते. हे दादा असे पगार बिगार होतो ना दादांचा दुधाचा हा, हा. मग त्या दुधाच्या पगारात आहे ना हा. ये त्यांच्या खिशात राहत्या
बाई ते असं इकडं म्हातारीनं नादी लावलं का हा. मग मी काढून घेतो. तुमचं डोकं म्हणजे एकदम हा आयलं मग असं नाही वागलं तर म्हातारं असं हे जे तुम्ही केलंय ना हे काय चांगलं नाही बरं का. हे चुकीचंच आहे. हे असं गपची बापापासून पैसे लपून ठेवणं, बाहेर जाणं, रिकामे उद्योग करणं, दारू पिणं, बायानं उडवणं हे सगळं चुकीचं आहे. पण तुम्हाला एक सांगू का, तुमच्या बापासारखा बापा असला ना मग त्याची अशीच मारायला लागती. त्याची चांगली ठोकली मी. हा, कारण तुम्ही एवढे सत्य वागत आहे, मी एवढी सत्य वागती, तरी तो म्हातारा एवढा कंजूसपणा करतो ना मग त्याची अशीच ठोकायची. मग कसं डोकं हा लावलं. नाही मग धरा. अहो नको, उद्या तू निघून गेली असती बाई. हा नाही मी निघून काची जाते तुम्हाला सोडून. मग टाटा पण माट मला पण वाटतं ना हो, साडी घ्यावा मानवरेनी, मला वाटतं मस्त राहावा टाकाटक, हा किती भारी भारी कपडे घालावा असं वाटत ना मला. मला काही आशा नाही. तो आखून बाई तो संग मी येतो, तुला साड्या घ्यायच्या चांगल्या घे. पण तुम्ही चांगले दिसले पाहिजे. रस्त्याने चाललं तर कुणी म्हणलं पाहिजे भया पाय तू शांतीचा नवरा, शांती किती भारी दिसते. हा पण मला काहीच घेऊ नको. माझे कपडे असे ना असेच बरे. मला फक्त एक अंडर पॅन्ट बनेल घे बाई. चला तुम्हाला काय लागत ते घ्या आणि मला 2-3 साड्या घेऊन टाका. हा चल, उरलेले पैसे परत आणू बर का. हा ऐक ना, हा उरलेले पैसे परत आणू. हा हा या बाई आपल्या लेकरांची शाळा उघडली आता. हा पोरांची मग फी या- त्यांना कपडे बिपडे घ्यायला का मग या म्हाताऱ्यानं नाही दिली तर याच्या बरोबर शौकवर राहते. हा ते ते बरोबर. तो कमी ठेवून देईल, हा. लेकरांना देत जाय. बरं. बरोबर चालेल. चाल.